जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बायकांची प्रार्थना, हे देवा माझ्या नवऱ्याला धन दौलत यश समृद्धी सगळं काही दे, माझ्यासाठी काही नको. त्याच्याकडून कसं काढायचं ते मी बघते. मुलगी, तुला नैराश्य आलं की तू काय करतो? मुलगा, मी मंदिरात जातो. मुलगी, अरे वा, तिथं ध्यानधारणा करतो का? मुलगा, नाही, मंदिराबाहेरच्या लोकांच्या चपला मिक्स करतो, मग त्यांची गंमत बघत बसतो. बायकांनी त्यांची गुपित फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत. ती कायम गुपितच राहतात, कारण जो जो ऐकतच नाही तो दुसऱ्याला कुठून सांगणार? पूर्वीच्या काळी दोघांचं भांडण झालं तर तिसरा माणूस येऊन सोडवायचा. आता दोघांचं भांडण झालं तरी तिसरा व्हिडिओ बनवतो. गुरुजी, बंड्या, अकबराचा जन्म कधी झाला सांग बघू. बंड्या शांतपणे उत्तर देतो, हे बघा गुरुजी, मी इथं शिकायला येतो, बाळंतपणाच्या नोंदी ठेवायला नाही. बायको, अहो मी काय म्हणते. नवरा, बरोबर आहे तुझं. बायको, अहो पण मी काय अजून बोललेच नाही. नवरा, त्यानं काय फरक पडतो, बोलली नाहीस तरी तुझंच बरोबर आहे बघ. आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यात फरक काय? आपण आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आत्मविश्वास. आणि फक्त आपणच आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आपला अति आत्मविश्वास. भारत एक असा देश आहे जिथे मारामारीच्या आधी बोलतात की तू मला हात तर लावून बघ, आणि मारामारी झाल्यावर बोलतात की तू मला हात कसा लावला. न्यूज, या वर्षी शेतामध्ये भुईमुगांच्या शेंगा काढण्यासाठी आलेल्या महिलांना मास्क कंपल्सरी केले. परिणामी दरवर्षीपेक्षा 1.5 क्विंटल शेंगा जास्त आल्या. माझी हालत कशी सांगू मित्रांनो. एकटाच गालात हसलो की आई बोलते, नालायक का, आज कोणत्या भवानीला नंबर देऊन आलास. आजकाल मुली स्कार्फ असा बांधतात की जसं काय ऍक्टिव्हा नाही, पिठाची गिरणी चालवायची आहे. आम्ही 5 स्त्रियांना डव लावायला दिला आणि 5 पुरुषांना गायछाप खायला दिली. गायछाप खाणारे पुरुष जास्त खुश दिसत होते. मुलाखत, एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, 2+2 किती? उमेदवाराने इकडे तिकडे पाहिले आणि विचारलं, किती दाखवायचे आहेत? त्याची निवड झाली. कृपया 2016 पर्यंत कोणत्याही जॉब किंवा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाऊ नये, कारण कटाप्पाने बाहुबलीला का मारले असा प्रश्न विचारू शकतात. रस्त्यावरून एखाद्या लग्नाची वरात नाचत नाचत जात असेल आणि समोरून एखाद्या सुंदर मुलीची गाडी आली तर लगेच वरातीतील 4-5 जणांच्या अंगात ट्रॅफिक पोलीस येतो. खरा मित्र तो असतो जो परीक्षेच्या वेळी आपल्या जवळील खिडकीमधून येऊन बोलतो, अरे हरामखोर, किती लिहितो आता, लवकर चल, तुझी वाली घरी चाललीये. मलिंगाची आई, बाळा जरा केस कापून ये. मलिंगा, का ग आई? मलिंगाची आई, पितळेची भांडी घासायची आहेत आणि कात्या संपला आहे म्हणून. एकदा चोर ऍडमिनचा मोबाईल हिसकावून पळत सुटला. ऍडमिन त्याच्या मागे पळू लागला. चोर चपळ असल्यामुळे त्या ऍडमिनला तो सापडतच नव्हता. मध्येच ऍडमिन दमला आणि ओरडला, चार्जर न्यायला ये, मग तुला दाखवतो. आपला ऍडमिन बायकोला घेऊन पहिल्यांदाच सासूरवाडीला गेला आणि त्याचे खूप स्वागत करण्यात आले. 5 पक्वाने बनवली होती. जेवताना सासूने विचारले, जावई बापू, तुम्हाला कोणती डिश आवडते? ऍडमिन म्हणाला, टाटा स्काय. ग्रुपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का? काही नाही, दिवाळी संपली आहे. किल्ला विकायला काढला होता. क्लिअर टायटल, 4 बुरुज, अटॅच्ड जिना, 2 तोफा, 4 मावळे, योग्य किंमत असल्यास देणे. नव्या नवरीचा सुपर उकाना, कडू कारलं विश्वासरावाला चारलं. ग्रुप ऍडमिनचं नाव घेते, कटाप्पाने बाहुबलीला का मारलं. सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेवू नका. आत्ताच एका ऍक्टिव्हाच्या मागे आमचा ऍडमिन उगाचच 5 किलोमीटर जाऊन आला. मास्तर, ऍडमिन सांग, पाण्यापेक्षा हलके काय आहे? ऍडमिन, सर भजी. मास्तर, कसे काय? ऍडमिन, सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजी तेलावर तरंगतात.
गुरुजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे. आजकाल 10 वर्षाच्या मुलींकडे पण iPhone, स्मार्टफोन आहे. आपला ॲडमिन 10 वर्षाचा होतो तेव्हा त्याच्याकडे पण एक फोन होता. त्याचं कोणतंही बटन दाबलं की तो एकच साउंड करायचा. चल छैया छैया. चला लग्न करूया गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला. आता आपल्याला लग्न करायला पाहिजे बॉयफ्रेंड. ते ठीक आहे, पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण? माणूस जेव्हा लग्नाच्या आधी कुण्या स्त्रीचा हात पकडतो, तेव्हा ते प्रेम असते. पण लग्नाच्या नंतर तो स्त्रीचा हात पकडतो, तेव्हा स्वतःचा बचाव असतो. प्रेम जिच्यावर करायचं, तिच्या घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात भरपोट जेवायचं. दाबून जेवायचं, सगळं विसरून. पक्या 1 एप्रिलला बसमध्ये चढतो. कंडक्टर तिकीट विचारतो. राजा 10 रुपये देतो आणि तिकीट घेतो आणि कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फूल, माझ्याकडे पास हाय. लग्नाच्या पंक्तीत गंगाराम बराच उशिरा जेवत असतो. एक माणूस विचारतो, किती वेळ झाला, किती जेवत आहात? गंगाराम, माझं कधीच झालंय, पण लग्नपत्रिकेत जेवणाची वेळ 1 ते 4 दिली आहे, म्हणून मी अजून जेवतो आहे. एकदा मुलगी बघायचा प्रोग्राम असतो, तेव्हा मुलीला प्रश्न विचारतात पाहुणे. गाऊन दाखवा. मुलगी वाळत घातलाय. पाहुणे, वाळू द्या. मुलगी, ही घ्या वाळू. एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो. हत्ती येतो, पाहून उंदीरला विचारतो, अरे तू इतका का खुश आहेस रे? किती जोशात नाचतोय? उंदीर म्हणतो, मित्रा, तुला नाही कळणार ते. माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो. मुलीला बघायला पाहुणे येतात आणि एक प्रश्न विचारतात. प्रश्न, जमिनीच्या दुप्पट काय आहे? उत्तर, जमिनीच्या दुप्पट कुत्रा. कसं काय? कारण जमीन म्हणजे भू आणि कुत्रा म्हणजे भू भू. एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. लग्नासाठी ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला, अगदी लोळवला सुद्धा. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला, अरे ती मग मी काय समजू? प्रियकर, माझा काकांनी माझ्या नावावर एवढी संपत्ती ठेवली आहे, म्हणून तू माझ्याशी लग्न करतेस का? प्रियशी, काहीही काय, एवढी संपत्ती दुसऱ्याला कोणी तुला दिली असती तरी तुझ्याशीच लग्न केलं असतं. मुलगा, मुलगी बघायला जातो. मुलगा, माझी एक अट आहे, माझ्या लग्नात घरचे कोणच येणार नाही. दोघांचा. मुलगी, का हो मुलगा, आपल्याला कुठं बोलवलं होतं त्यांनी? साखरपुडा आणि लग्न यामध्ये जर खूपच दिवसाचं अंतर असेल तर त्याचा फायदा कोणाला होतो? मुलाला नाही, मुलीला नाही, मोबाईल कंपन्यांना होतो. बायको, अहो तुम्ही लय भोळे आहात बघा, तुम्हाला कोणीही फसवू शकतो. नवरा, सुरुवात तुझ्या बापानंच केली ग.